2 महिने झालं, 2-3 महिने आरक्षणाच्या बाबतीत वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळी भूमिका मांडतायत, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चाललेला आहे। असंच 2017-18च्या दरम्यान सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत जवळपास 58 मोर्चे निघाले, शांततेच्या मार्गातून निघाले आणि परत टोकाची भूमिका घेऊन मराठ्यातल्या काही तरुणांनी अगदी उद्विग्न होऊन जवळपास त्यावेळेस 42 माझ्या तरुण मुलामुलींनी आत्महत्या केल्या। खरं तर हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही। आपला देश स्वतंत्र होताना सुद्धा महात्मा गांधींनी सुद्धा लढा उभा केला, अहिंसेच्या मार्गातून उभा केला, अनेक आंदोलन केली, मोर्चे केले, उपोषण केली। पण मला वाटतं त्या काळात सुद्धा अशा पद्धतीचं उद्विग्नता आणि इतका टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येचं प्रमाण असं काही झालेलं नाही। पण आता एक आरक्षण एक मुद्दा म्हणजे जगण्यातल्या पूर्ण एवढ्या मोठ्या आयुष्यातला एक भाग म्हणजे आरक्षण आहे। 100% तो काही जगण्याचा मार्ग नव्हे। त्यावेळेसही मी असंच माझ्या तरुण मुलामुलींना मराठ्यांचं आव्हान केलं होतं की आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही। हे आपण सगळ्यांनी मिळून हातात हात घालून मागणी करणं आपलं काम आहे। जोपर्यंत आपलं गोल अचीव्ह होत नाही तोपर्यंत आपण लढत राहणे, संयमानं लढत राहणे, अहिंसेच्या मार्गाने लढत राहणे आणि आपल्या समाजामध्ये जागृती करणे हा त्याच्यातला भाग आहे। पण ज्या पद्धतीचं आज ही पुन्हा ह्या मुलामुलींनी जी टोकाची भूमिका घेतली, आत्महत्या केली, खरं तर मला परत एकदा आपल्या माध्यमातून माझ्या संपूर्ण समाजाला सांगायचं आहे, माझ्या छत्रपतींच्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगायचं आहे की आज हे 40-45 40-41 आज ही 35 माझी मुलं मुली गेली, त्या घरातला एक वंशाचा दिवा करता पोरगा 18 ते 22 वर्षाचा 30 वर्षाचा गेल्यानंतर त्या कुटुंबाकडे नंतर कोणी बघतो का? हे होईल, आरक्षण मिळेल, आरक्षण मिळणार नाही, काहीतरी होईल, तडजोड होईल, हा विषय संपून जाईल। पण त्या घरातला दिवा एकदा विझल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था काय होते? त्याला एखादी त्याची समजा लग्न झालेलं असेल तर त्याला एखादा लेकरू बाळ असेल तर त्याची अवस्था काय असते? त्या महिलेची अवस्था काय असते? त्याच्या वृद्ध आई बापाची अवस्था काय असते? त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तीची अवस्था काय असते? ते घर पुढे अस्तित्व टिकू शकत नाही, ते जगण्यास लायक राहत नाही। ही आतापर्यंतची परिस्थिती आहे। याच्याकडे किती लोकांनी, मराठ्याच्या किती लोकांनी आतापर्यंत जे काही माझे 40 बांधव गेले त्यावेळेस सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी कुठेतरी दुःखावर फुंकर घालायचे या माध्यमातून मी पुढे आलो। माझी त्या लोकांना त्यावेळेस मी 1-1 लाखाची मदत केली होती। ते काय आयुष्याला पुरणारी मदत आहे का? कुठंतरी एक सावरायचं, कुठंतरी एक आधार द्यायचा हा त्याच्यातला एक भाग आहे। आजचा सुद्धा तोच भाग आहे, कुठंतरी सावरायचं आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून कळकळीची हात जोडून साष्टांग दंडवत घालून माझ्या समाजातल्या तरुण मुला मुलींना, माझ्या समाजातल्या बांधवांना कळकळीचं आवाहन करतोय की हे टोकाचं भूमिका नका घेऊ। कारण एकदा तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाचा पहिला विचार करा, मग हे आरक्षण मिळवायचं किंवा काय करायचं हे कोणासाठी करायचं आहे? सगळे जर त्याचा उपभोग घेणार, त्या ठिकाणी ती एन्जॉय करणारा माणूस किंवा ती व्यक्ती, ती मुलगा, ती मुलगी जर माझ्या समाजातली अशा पद्धतीतून नष्ट होत असेल, अशा पद्धतीचा एक मेसेज जात असेल तर आरक्षण घेऊन करायचं काय? मग हे मिळवतोय कोणासाठी? हा लढा कोणासाठी चाललेला आहे? आणि म्हणून आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मी माझ्या संपूर्ण मराठा समाजाला परत आवाहन करतोय की टोकाची भूमिका घेऊ नका। शासनाच्या पद्धतीने काम करतंय, ज्याला कोणाला त्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका मांडायच्या त्या मांडतायत। आज ह्या ठिकाणी मी माझी कुठलीही भूमिका मांडणार नाही। माझी एकच भूमिका आहे माझ्या समाजाची, ज्या समाजामध्ये मी जन्मलोय त्या समाजाचं मी देणं लागतो, त्या मातीत मी जन्मलोय, ते माझं आणि त्या मराठ्यांचं आमचं रक्त एक आहे, त्याच्यासाठी काहीतरी करायचं ही माफक भूमिका आज आपल्या माध्यमातून मी मांडतोय। आणि परत आपल्या माध्यमातून माझ्या समाजातील तरुण तरुणींना एकच आवाहन करतो, ह्याच्यावर आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही, अंतिम साध्य हे नाही, अंतिम साध्य आरक्षण सुद्धा नाही। आपण जिवंत राहिलो, आपण असलो, आपलं अस्तित्व असलं तर हे आरक्षण, तर हा सगळा संसार, अदरवाईज ह्याला काहीही अर्थ नाही। म्हणून आज आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ज्या तरुण तरुणींनी आत्महत्या केलेल्या आहे त्याचे कुटुंब, त्यांचे आई वडील असतील, त्यांच्या कोण समजा मिसेस वगैरे असतील किंवा भाऊ बंधू कोणी असतील, त्यांना आम्ही या ठिकाणी बोलून घेतलंय। आणि त्या आता येणारा पुढा दिवाळीचा सण आहे, दुःखाचा डोंगर सगळ्यावरती कोसळलाय। एक फक्त कर्तव्य म्हणून त्या कुटुंबाला कुठंतरी आधार द्यायचा, हे अंतिम सत्य असू शकत नाही, ह्या आयुष्याला काहीच पुरणार नाही। आज आम्ही आमच्या छत्रपतींच्या हस्ते प्रत्येक कुटुंबाला 5-5 लाखाचा निधी हा भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून
आम्ही आज त्यांना देतोय. आणि दिवाळीचं सुद्धा जे काय आता सामान असेल, माझ्याबरोबरचे जे काही सहकारी असतील आमच्या मराठा क्रांती मोर्चातील, ते त्यांच्या घरोघरी जाऊन उद्यापासून ते दिवाळीचं सामान, आता दिवाळी तर ते साजरी होऊच शकत नाही, असं दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर आपल्याकडं सण अगदी त्यांच्या तोंडचा घास पळाला असेल, त्यांच्या आई वडील अंथरुणाला खेळले असतील, अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबांना सावरण्याचं काम आज मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून करतोय. आणि माझ्या ह्या 35 कुटुंबाला त्यांना परत आश्वासित करतोय, त्यांच्याशी मी इंटरॅक्शन करणारच आहे. त्यांची जी काय मुलं मुले असतील, आज काय छोटे असतील, काय मोठे असतील, काय कॉलेज लाईफ मध्ये असतील, या सगळ्यांचं दत्तक एक पालकत्व मी आज आपल्या माध्यमातून स्वीकारतोय. मुली असतील त्यांची लग्न होऊन त्यांच्या सासरी जाईपर्यंत, माझी मुलं असतील त्यांच्याकडची, ती मुलं नोकरी लागून त्यांचं स्वतःचं अस्तित्व तयार होत नाही तोपर्यंत या सर्वांचं पालकत्व मी माझ्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून आज घेतोय. आणि त्याच्यामुळं आज आपणही ज्या ज्या ठिकाणी आपण फिरत असता, ज्या ज्या ठिकाणी आपण इंटरॅक्शन करत असता, मुलाखती घेत असता, या ठिकाणी एक आपला व्यवसाय म्हणून सोडा, पण आपल्या सगळ्याच्या माध्यमातून माझ्या तरुण मुला मुलींचं, माझ्या समाजाचं एकच काउन्सिलिंग करणं अपेक्षित आहे आपल्या माध्यमातून सुद्धा, की आत्महत्या हे सोल्युशन नाहीये. आत्महत्या करू नये. आरक्षण आज मिळेल, उद्या मिळेल, मिळेल का नाही हा नंतरचा भाग आहे. परत एकच सांगतो की आत्महत्या करू नये, एवढं कळकळीचं नम्र मी आवाहन करतो. नामदार डॉक्टर तानाजी सावंतांचा मला फोन आला. मी खऱ्या अर्थाने पुण्याहून मुंबईला निघालो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की राजे, कुठल्याही परिस्थितीत आपण जायचं नाही, कारण का ज्या मराठा समाजातल्या मुलांनी आपल्या समाजासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, आपला जीव दिलेला आहे, या घरच्या लोकांना आम्हाला काहीतरी भैरवनाथ समूहाच्या माध्यमातून मदत करायची. आणि म्हणून मी थांबलो हे निश्चित आहे. पण इथं येत असताना मला अत्यंत दुःख वाटत होतं. नेमकं इथं येऊन त्या समूहातले, त्या कुटुंबातल्या लोकांना भेटून मी काय बोलावं, हा सगळा डोंगर माझ्या समोर येत होता. पण कुठंतरी आपण पुढे यायला पाहिजे, प्रबोधन करायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या समाजातल्या लोकांना तितकं सांगणं गरजेचं आहे की आत्महत्या हा काही पर्याय नाही आहे. ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं, ज्या शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य हे सुराज्य व्हावं ही शिकून आपल्याला दिली, ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलं आपल्या स्वराज्यासाठी, आणि स्वराज्याचे अनेक पैलू आहेत, आणि अशा महाराष्ट्रात त्याला कारण कसले असो, आणि अशा महाराष्ट्रात जर आत्महत्या होत असेल, कुठल्याही अँगलने ते प्रवृत्त होत असेल आत्महत्या करायला, हे बरोबर नाहीये. त्या घरच्या कुटुंबांना तर भेटूच, पण या महाराष्ट्रातल्या सगळ्या बंधू भगिनींना मला सांगायचंय, त्या विद्यार्थ्यांना सांगायचंय की आपल्याला शिवाजी महाराजांची शिकवण ही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आत्महत्या हा पर्याय नाहीये. कुठलाही विषय असेल, कसलाही प्रसंग असेल, आपण लढून तो आपण मिळवायचा असतो. लढणं हे आपल्या संस्कारात आहे, लढणं हे आपल्या रक्तात आहे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने तर बाकीच्या राज्यांना आदर्श द्यायला पाहिजे की हा महाराष्ट्राचं हे वेगळेपण आहे दुसऱ्या राज्यांच्या पेक्षा. म्हणून आज डॉक्टर तानाजी सावंतांनी पुढाकार घेतला असेल
याला कार्यक्रम सुद्धा आपण म्हणू शकत नाही, पण त्यांची इच्छा होती की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून त्यांनी आग्रहाने मला सांगितलं की राजे, हे आम्ही लोकांना, या सगळ्या ज्यांच्या घरी ज्यांनी आत्महत्या केली ज्यांच्या घरातल्या लोकांना आम्ही देऊ शकतो चेक, पण शिवाजी महाराजांच्या घरातला जर एक व्यक्ती आला, शाहू महाराजांच्या घरातला एक व्यक्ती आला, तर महाराष्ट्राला एक वेगळा संदेश जाऊ शकतो. आणि म्हणून मी आज इथं आलोय. आणि म्हणून मी सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, सगळ्या बंधू भगिनींना, सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांचा आचार विचार घेऊन आपण चालणारे आपण पूर्ण महाराष्ट्राचे सगळे जनतेतले लोक आहोत. म्हणून जीवनात अनेक वरचढ येत असतात, सगळ्यांना येत असतात, अनेक संकट येत असतात, सुख दुःख आपल्या समोर येत असतात. पण हे सगळं करत असताना आपल्याला एकच, जर शिवाजी महाराजांनी जर काही शिकवलं असेल, काही जीवनात काही मिळवायचं असेल तर ते लढून मिळते. आत्महत्या करून कदापि मिळणार नाही. आपल्या महाराष्ट्रात तर लोकांनी बलिदान आत्महत्याच्या माध्यमातून नाही, तर लढून आपलं जीवन दिलेलं आहे. म्हणून आपल्याला आत्महत्या हा शब्द सुद्धा आपल्या तोंडात येऊ नये, प्रवृत्त सुद्धा होऊ नये, अशी माझी सगळ्या समाजातल्या आणि सगळ्या समाजातल्या लोकांना, धनगर बांधवाला बी आपण त्यांनाही मदत करतो. सगळ्या समाजातल्या लोकांना मला हे नम्रतेने आव्हान करायचं. धनगर बांधवाच्या सुद्धा जे उपोषणाला बसले होते त्यांच्या माध्यमात त्यावेळेस त्यांच्याही समाजातील 2 तरुणांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांनाही आपण बोलवलंय, त्यांनाही आपण आज पुन्हा फुलाची पाकळी मदतीचा हात देतोय आणि त्यांनाही आपल्या माध्यमातून आवाहन करतो की वेगवेगळे, म्हणजे प्रत्येक जण आपापलं आरक्षण मागायच्या किंवा ह्या पद्धतीनं जे सुरू झालेलं आहे, तर लढावं डेफिनेट. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं, आपल्या ताकदीनं, आपल्या समाजाला बरोबर घेऊन आपल्या रास्त मागण्या सरकारपुढे मांडाव्या, सरकारनं त्याचा विचार करावा. तरुण हा नंतरचा भाग आहे, पण आत्महत्या करणे हे ह्याचं सोल्युशन नाही. हे सर्व समाजातील, जसं आता छत्रपतीने सांगितलं त्याच पद्धतीनं मीही त्यांच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतोय की कृपया, कळकळीची विनंती आहे की आपल्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर उभा करू नका, त्यांना दुःखाच्या खाईत लोटू नका. आपल्या